मी त्यांना सांगितलं अन्नपूर्णेश्वराची सेवा करा, लग्न झाल्याशिवाय राहत नाही. अन्नपूर्णेश्वर महादेव मंदिर कोळवाडी या ठिकाणावरनं आज महाशिवरात्री, सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या त्या ग्रंथराज शिवलीलामृत पारायण सोहळा व संगीत श्री शिव महापुराण कथा ज्ञानयाग सोहळा सोबतच या भव्य सभा मंडपाचं लोकार्पण सोहळ्याचं मागील 6 दिवसापासून सुरू असलेल्या सप्ताहाची उद्या सांगता आहे. उद्या सांगतेच्या निमित्तानं सकाळी बरोबर 6 वाजता या ठिकाणी ग्रंथराज शिवलीलामृत पारायण ची सांगता होईल. 6 ते 7 या वेळेमध्ये 7 वाजता या ठिकाणावरनं नगर प्रदक्षिणा करण्यासाठी भगवंत जागृत अन्नपूर्णेश्वर महादेव इथून मोठ्या थाटामाटामध्ये निघत असतात दरवर्षी आणि गावातील भाविक त्यांची खूप मनोभावी पूजा करत असतात. त्यांच्या स्वागतासाठी सारवण रांगोळ्या काढलेल्या असतात आणि वाजत गाजत या ठिकाणी वाद्यांच्या गजरामध्ये सोबतच फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये देवांची ही दिंडी मिरवणूक होत असते. लोक पाऊल फुगड्या खेळत या दिंडी मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. त्यानंतर दिंडी मिरवणूक 10 वाजता संपल्यानंतर या ठिकाणी कथेला प्रारंभ होईल. कथेचं सांगता होईल. कथा 1-1.5 तास चालेल. जवळपास 11, 11:30, 12 पर्यंत कथा होईल आणि त्यानंतर पुढं या ठिकाणी खूप मोठं वस्त्रदान आहे. गावातील या जागृत अन्नपूर्णेश्वर महादेव मंदिरावरती ज्यांनी सेवा दिलेली आहे, ज्यांनी योगदान दिलं, त्या सगळ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आहे आणि त्यांचं एक छोटासा सन्मान सत्कार म्हणून आदरणीय रामसाहेबांतर्फे त्यांना वस्त्रदान आहे. मग त्यामध्ये ज्यांनी 7 दिवस या ठिकाणी पंक्ती केल्या त्यांना वस्त्रदान आहे. जे सारवण रांगोळ्या काढतात त्यांना वस्त्रदान आहे. त्यानंतरच्या गावच्या वारकरी भगिनी आहेत, आमच्या माता भगिनी, त्यांना वस्त्रदान आहे. त्यानंतर जे संस्थेचे विद्यार्थी आहेत त्यांना वस्त्रदान आहे. पंडित आता जी काही संस्था आहे त्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना, सोबत महिला भजनी मंडळ असतील त्यांना काही वस्त्रदान आहे आणि जे मोठे देणगीदार आहेत त्यांचाही सन्मान सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर ते झाल्यानंतर त्याच वेळेला गुरुपूजन होईल, ग्रंथपूजन होईल. त्यावेळेला आपण वर जाऊन मूर्त्या घेऊन त्यानंतर काही वेळातच मग आदरणीय झोलकर नाना यांचं ही या ठिकाणी सन्मान सत्कार होईल आणि त्यानंतर त्यांचं काल्याचं कीर्तन होईल. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर लागलीच सर्व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये, भाविकांच्या उपस्थितीमध्ये या सभा मंडपाचं लोकार्पण होईल आणि त्यानंतर मातोश्री भागीरथीबाई दिगंबरराव दहिफळे व मातोश्री मुक्ताबाई रामराव दहिफळे या दोघींच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे, महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तो महाप्रसाद झाल्यानंतर त्या सप्ताहाची सांगता होईल. धन्यवाद. 6व्या दिवसाची कथा संपन्न झालेली आहे आणि फराळ चालू आहे. महाशिवरात्रीच्या पर्व काळावरचे आजूबाजूला जे भाविक असतील त्यांनी फराळासाठी मंदिराकडे यायचं आहे. उद्या भरगच्च कार्यक्रम आहेत, तर सर्व गावकरी परिसरातील सर्वांना विनंती आहे की आपण उद्याच्या दिवसापुरते थोडे काम बाजूला ठेवून या देखण्या सोहळ्यासाठी जागृत अन्नपूर्णेश्वर महादेव मंदिरात हजेरी लावायची आहे. उद्या हा भव्य दिव्य असा सभा मंडप जागृत अन्नपूर्णेश्वराच्या चरणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत जो आपल्या सर्वांच्या योगदानानं देणगीनं पूर्ण झालेला आहे तो आपल्याला अन्नपूर्णेश्वराच्या चरणी अर्पण करायचा आणि सर्वांसाठी उद्यापासून तो सेवेत दाखल होत आहे. या मंदिरावर आपण पूजा पाठ, देवधर्म, भजन, कीर्तन, नामसंकीर्तन, लग्न, त्याचप्रमाणे पारावरची शाळा, ग्रंथालय, पेपर वाचन, ध्यान धारणा हे सर्व करू शकतो. हे मंदिर सर्वांसाठी खुलं राहणार आहे. इथे सर्वांना तोच अधिकार आहे. इथे कुणालाही काही बंधन नाही. आपण या देव, धर्म, भक्ती, दर्शन, अभिषेक, पूजापाठ आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ते या ठिकाणी आपण करू शकता आणि याचा लाभ घेऊ शकता. की या निमित्तानं मी पुन्हा आपल्याला आव्हान करत आहे. उद्या या ठिकाणी या सभा मंडपाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं 21 कळस स्थापना होणार आहे आणि ते कळस दाखल झालेले आहेत. आपल्या लेकीवाडींनी, मायमातांनी, लेकमातांनी हा वाटा
प्रथेप्रमाणे शास्त्राप्रमाणे उचललेला आहे. त्या सर्व लेकींचे, लेकमातांचे, मायमावल्यांचे सर्वांचे मी या निमित्तानं धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो आणि जागृत अन्नपूर्णेश्वराच्या चरणी नम्र प्रार्थना करतो की ज्या काही मनामध्ये इच्छा आकांक्षा आणि संकल्प असतील ते जागृत अन्नपूर्णेश्वर येत्या काळामध्ये पूर्ण करो, हीच अन्नपूर्णेश्वराच्या आणि माता पार्वतीच्या चरणी नम्र प्रार्थना करतो. धन्यवाद. फराळ झाल्यानंतर आमच्या सोनवाडीच्या दोघे बहिणींना विनंती आहे की तुमचे गाणे राहिले त्या वर्षीचे, आवाज घुमला नाही. हा त्याच्यात पालकाला नाही तर कामा म्हणून या ठिकाणी सांगायला आनंद वाटतोय. सकाळी सकाळी एक भगिनी आली आमची बाहेर गावावरनं आणि मला म्हणे माझ्या स्वप्नात रात्री दादा आले होते आणि म्हणून मी महाराज वाटले इतकं सुंदर कीर्तन होतं, असं वाटतच नव्हतं कीर्तन संपावं. महाराजांनी शाबुदाना झालं पुढं, महाराजांनी इतकं सुंदर वर्णन केलं रात्रीच्या कीर्तनामध्ये महादेवाचं. महादेव नेमका काय आहे, त्याला काय आवडतं, ते कसा राहतो आणि त्याला कशा पद्धतीनं आपण भजवलं पाहिजे, त्याचं भजन कसं केलं पाहिजे, त्याचं इतकं सुंदर वर्णन महाराजांनी रात्रीला कानाला सुश्राव्य असं खूप सुंदर कीर्तन होतं. आणि आजही एका महात्म्याचं कीर्तन आहे. त्यांनी माझा बाबाचा पायपिंडी सोहळ्याची सुरुवात केली. ज्यांनी आजूबाजूच्या गावांमध्ये आपला परमार्थ रुजवला असे गुड्डे गुरुजींचा कीर्तन आहे. महाशिवरात्रीच्या निमित्तानं माझ्या माता बहिणींना विनंती आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण या कीर्तनासाठी आपण या ठिकाणी जमायचं आहे आणि त्या कीर्तनाची या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. उद्या जेवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी जमाल तेवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आणि याची बातमी युट्यूबच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचे चेहरे हे टीव्हीवर जगत आहेत, लोक दूर दूरपर्यंत पाहत आहेत. आपल्याला विनंती आहे, उद्या नटून थकून सगळ्यांनी देवाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हा. झालं का? पोहोचलं का? श्लोक कोणी म्हणणार आहे का? हीच म्हणू. अलंकापुरी पुण्यभूमी यांच्याकडून दरवर्षी अशाच प्रकारचं अन्नदान होऊ दे. यांना इतकं सक्षम बनव की काहीही मागितलं यांच्या घरातून कोणीही उपाशी पोटी गेला नाही पाहिजे आणि यांच्या मुलाबाळांना, पुढच्या 7 पिढ्यांना कसलीही कमतरता राहू नये अशी अन्नपूर्णेश्वर महादेवांच्या चरणी प्रार्थना. चला, पोहोचलं का? काय झालं? केळी वाले केळीचं का? केळी वापरू नये. केळी वाले केळीचं का? केळी वापरू नये. केळीचं घ्या. त्यानंतर 7 दिवस मागायला 6 ते 5 दिवस त्या ठिकाणी पहिल्या दिवशी हरिभक्तपरायण अंकुश महाराज मोहोळकर यांचं खूप रंजनीत कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी आपल्या नगरीचे सुपूर्ण आपले कथाकार आणि कीर्तनकार रामानंद घरातल्या मुलींचं ज्यांनी मला आतापर्यंत सांगितलं की माझ्या मुलीला लग्न करायचं आणि होत नाही, 1-2 वर्ष बघितल्यानंतर मी त्यांना सांगितलं अन्नपूर्णेश्वराची सेवा करा, लग्न झाल्याशिवाय राहत नाही. असे दरवर्षी 4-2 उदाहरणं आहेत की त्या मुलीचं आणि नुसतं